पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपल्या सर्वांचे सोहम कोळी ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस मास्क आहे. तुम्ही पाहत आहात हे हजारो वारकरी. कोणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, कोणाच्या डोक्यावर संसाराचं होतं, तर कोणाच्या हातात भगवी पताका. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच ध्यास, पांडुरंगाच्या भेटीचा. पाऊस असो, उन्हाळा असो किंवा थकवा, या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी निराशा दिसत नाही, कारण त्यांच्या ओठावर सतत ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण एकाच भक्तिभावने चालत आहे. डोक्यावरचं ओझं त्यांना जड वाटत नाही, कारण मनात विठ्ठलाचं नाव आहे. याच श्रद्धेमुळे महाराष्ट्राची ही वारी आज संपूर्ण जगात भक्तीचं अद्वितीय उदाहरण मानले जाते. या प्रत्येक पावलात आहे विश्वास, प्रत्येक कामाच्या थेंबात आहे समर्पण आणि प्रत्येक श्वासात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही वारी आपल्याला शिकवते जीवनात किती संकट आली, विश्वास आणि भक्ती कायम ठेवली तर प्रत्येक प्रवास सुंदर होतो. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. भक्तीचा आणि समतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस आहे. आम्ही पहाटेच पिंपळद येथे पोहोचलो. पिंपळद हे वारीमधील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हे लाखो वारकऱ्यांचा दुपारचा विसावा असतो, त्यामुळे पहाटेपासून संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगला होता. पहाटेची थंड हवा, तिच्यावर उगवणारा सूर्य, दूरवरून कानावर येणारा काळ मृत्यूचा मंजूरनाद आणि वातावरणात अखंड गुणारा एकच जयघोष, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. असं आम्ही पुढे चालत गेलो तर आमच्या डोळ्यासमोर एक अविस्मरणीय दृश्य उभं राहिलं. जिथे नजर जाईल तिथे फक्त पांढऱ्या शुभ्र पोशाखातील वारकरी, अंगात स्वच्छ पांढरा सदरा, शुभ्र धोतर, महिलांच्या नऊवाऱ्या साड्या आणि प्रत्येकाच्या डोक्यावर अभिमानाने परिधान केलेली पांढरी वारकरी टोपी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंद्र, खांद्यावर भगवा पताका. मिठी प्रेम रसे बैसले मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, प्रेम रसे बैसले मिठी, प्रेम रसे बैसले मिठी. प्रेम रसे बैसले मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे साठी शेकडो किलोमीटर चालत आहे. आम्ही या दिंडीत सहभागी झालो. पहिला पाऊल टाकतात नकळत आमच्याही ओठानं हरिनाम आला, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. दिंडीतून चालताना एकामागून एक अभंग सुरू होते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. या ओळी फक्त अभंग नाही तर प्रत्येक वारकऱ्यांच्या जीवनाचा मंत्र आहे. काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा संपूर्ण दिंडी एकाच सुरात गाऊ लागली. आनंदाची डोळी आनंद तरंग. त्या क्षणी जाणारा खरा आनंद पैशात नाही, तो विठ्ठलाच्या नामात आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर चालणारे हजारो वारकरी, भगव्या पताका वाऱ्यावर डोळत होता. संपूर्ण रस्ता ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने
दुमदुमून गेला होता. दोन्ही बाजूला गावकरी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभे होते. कोणी थंड पाणी वाटत होते तर कुठे महाप्रसादाची सेवा सुरू होती. ही सेवा पाहून संत तुकारामांच्या डोळ्या आठवल्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो. या विचारावर ही वारी आजही उभी आहे. पुढे चालताना एका दिंडीतून अतिशय मधुर स्वरात अभंग सुरू झाला. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा. तो आवाज कानातून थेट मनात उतरला. काही लहान मुलं टाळ वाजत होती तर वयोवृद्ध आजोबा आजी तितक्याच उत्साहाने चालत होते. वय नव्हतं, थकवा नव्हता, होती ती फक्त विठ्ठल भेट. वारीत चालताना कुठेही गोंधळ नव्हता. हजारो लोक, प्रत्येक दिंडीची शिस्त अप्रतिम. प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्यांची काळजी घेत होता. कोणी मागे राहिलं तर त्याची वाट पाहत होता. कोणी थकलं तर त्याला पाणी देत होता. घरात म्हणतात वारकरी संस्कृती. पिंपळमध्ये दुपारच्या विसाव्याची तयारी सुरू झाली होती. काही वारकरी भजनात रमले होते, काही हरिपाठ म्हणत होते, काही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर शांत बसून नामस्मरण करत होते. त्या वातावरणात पुन्हा एकदा अपंग घुमला. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. त्या एका ओळी संपूर्ण वारकरी जीवन सामावलं होतं आहे. या वारीनं आम्हाला एक गोष्ट शिकवली, साधेपणा, सेवा, समता आणि प्रेम. वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही. वारी म्हणजे अहंकार विसरणं. वारी म्हणजे माणुसकी जपणं. वारी म्हणजे प्रत्येक पावलाने विठ्ठलाला आपल्या हृदयात अनुभवणं. आज आम्हालाही या दिव्य प्रवासाचा एक छोटासा भाग होता आला. हे आमचं भाग्य. तर तुका म्हणे आमाजोगे विठ्ठल घोगे खरे मित्रांनो, आपण सध्या आहोत पिंपळद येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी. येथे हजारो वारकरी आणि शेकडो दिंड्या विश्रांतीसाठी थांबल्या आहेत. पण या वारीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिंडीची स्वतःची व्यवस्था. प्रत्येक दिंडीने आपला स्वतंत्र स्वयंपाक विभाग उभारला. कुठे मोठ्या मोठ्या चुली पेटल्या आहेत, कुठे गॅसवर भाजी शिजत आहे, कुठे भाताची मोठी पातळी चढवली आहे, तर कुठे शेकडो पोळ्या लाटल्या जात आहेत. एका बाजूला महिला वारकरी अतिशय प्रेमाने पोळ्या लाटत आहेत. कोणाच्या हातात नाचणं, कोणाच्या हातात तवा, तर कोणाच्या हातात तुपाचा डब्बा. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर माऊलींच्या सेवेत सहभागी होण्याचा आनंद दिसतो. दुसऱ्या बाजूला पुरुष वारकरी भाजी शिजत आहेत, आमटी बनवत आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहेत आणि मोठ्या पातेल्यामध्ये प्रसाद तयार करतात. काही तरुण सेवेकरी जेवण वाटण्याची आणि नंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी पार पाडतात. येथे कोणतेही व्यावसायिक स्वयंपाक नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पवित्र पालखी दुपारच्या विसाव्यासाठी पिंपळद येथे दाखल झाली. पालखी गावात प्रवेश करतात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषाने आसमत दुमदुमून गेला. दूरवरून आलेले हजारो वारकरी पांढर शुभ्र पोशाखात, डोक्यावर वारकरी टोपी, कपाळी गंधडिया, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ मृदुंग आणि भगवा पताका घेऊन भक्तीच्या रंगात तल्लीन झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर
समाधान, डोळ्यात भक्ती आणि मनात फक्त एकच इच्छा, माऊलींचे दर्शन. दुपारचे कडक ऊन असतानाही भाविकांच्या पुस्तकात किंचितही कमी नव्हती. महिलांच्या फुगड्या, अभंगाचा गजर, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा कंठघोष, संपूर्ण वातावरण जणू वैकुंठात परिवर्तन झाले होते. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी लांब लचक रांगा लावल्या होत्या. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण अत्यंत संयमाने आपल्या दर्शनाची वाट पाहत. माऊलींच्या रथावर फुलांची सुंदर सजावट, चोपदारांचा शिस्तबद्धता आणि सेवेकरी वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा पण भारावून गेली. हा पवित्र क्षणाचा लाभ आम्हालाही मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेताना नकळत हात जोडले गेले, डोळे भरून आले आणि मन कृतज्ञतेने भरून गेले. त्या क्षणी जगातील सर्व चिंता, सर्व थकवा आणि सर्व दुःख कोणी नाहीसे झाले. फक्त माऊलींचे तेजस्वी रूप आणि विठ्ठल नामाचा गजर कानात घुमत राहिला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अवघा संसार सुखाचा करी, आनंदे मिळेल तिन्ही लोक. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदरचे ध्यान हृदय करकटावरी ठेवून द्या. या ओव्यांचा अर्थ आज या वारीत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. येथे कोणताही भेदभाव नाही, कोणताही लहान मोठ नाही. सर्वजण एकाच विठ्ठलाची लेकरं एकाच भक्तीच्या धाग्यात जोडलेले. वारी म्हणजे तर पायी चालण्याचा पण नाही, तर मन शुद्ध करण्याचा प्रेमळ आणि समता आणि सेवाभाव शिकवणारा आध्यात्मिक प्रवास आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे, प्रत्येक नामस्मरण आत्म्याला शांत करणारे आणि प्रत्येक दर्शन आयुष्यासाठी अविस्मरणीय झाले. पिंपळपती संत ज्ञानेश्वर माऊलीचे पालखी घेतलेले दर्शन आमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि अविस्मरणीय क्षण ठरले. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधू, तुहा विठ्ठल बरगा तुहा माधव बरगा. आनंदा पावली बैसले मिठी प्रेम रसे, बैसले मिठी आ प्रेम रसे बैसले मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी. आम्ही पोचलो आहोत पंढरपूर नगरी. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं हृदय मानून जाणाऱ्या त्या पावन इथे प्रत्येक श्वासात विठ्ठलाचं नाम आहे आणि प्रत्येक पावलाकडे भक्तीचा अनुभव येतो. समोर दिसणारा श्री विठ्ठल मंदिराचा कळस वारकऱ्यांसाठी हा केवळ मंदिराचा कळस नसून त्यांना त्यांच्या अनेक दिवसांच्या पायी प्रवासाचं यश, श्रद्धेचं प्रतीक आणि विठ्ठलाच्या दर्शनाची पहिली चावल आहे. कळसाचं दर्शन होताच प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात आपसून एकच गजर म्हणतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तू का म्हणे आम्हा जोगे हो, तू का म्हणे आम्हा मंदिरा दिशेने आम्ही पुढे निघालो, पण दर्शनासाठी प्रचंड गर्दी आणि लांब रांगा पाहून क्षणभर थांबले. हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी तासनतास संयमाने रांगेत उभे. प्रत्येकाच्या मुखी हरिनाम, डोळ्यात विठ्ठल भेटीची आस आणि मनात अपार श्रद्धा होती. रांगेतील गर्दी पाहून आम्ही आधी चंद्रभागा नदीच्या पवित्र तीराकडे जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपूरची चंद्रभागा ही केवळ नदी नाही, तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं पवित्र तीर्थ. भीमा नदीला येथे पडणाऱ्या अर्धचंद्राकृती वळणावरला चंद्रभागा हे नाव मिळाले.
अशी श्रद्धा आहे की चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करून विठुरायाचं दर्शन घेतल्यास यात्रा पूर्णत्वास जाते. त्यामुळे लाखो वारकरी प्रथम चंद्रभागेचं दर्शन घेत आहेत, स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठल लक्ष्मण दर्शनास येतात. तू कामळे आमारोगे तू कामळे आमाजोगे विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप आता कोठे घावे मन आता कोठे घावे मन आता कोठे घावे मन तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद आता कोठे घावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन चे स्थान याहुनी आणिक आहे कोण ऐसे पंढरीचे स्थान याहुनी आणिक आहे कोण ऐसे पंढरीचे स्थान याहुनी आणिक आहे कोण बोल. Thanks for watching. Please like and subscribe. Thank you. Thank you.